नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. कोपड्यातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटला गुरुवारी पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. आग विझवण्याच्या शर्थीच्या प्रयत्नांदरम्यान सुरक्षा रक्षक काळू गाडेकर वय वर्ष 53 आणि अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने पालिकेचं प्रभाग समिती कार्यालय बंद होतं, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला गुरुवारी पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास नगरसेवक संजय वाघुले यांनी फोन करून गावदेवी भाजी मार्केट इमारतीत आग लागल्याची माहिती दिली. या मार्केटमध्ये लागलेल्या आगीने काही वेळातच भीषण आणि रौद्र रूप धारण केलं. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 अग्निशमन गाड्या, 3 जम्बो वॉटर टँकर, 2 वॉटर टँकर, 4 रेस्क्यू वाहनं, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, महावितरण कर्मचारी, नौपाडा पोलीस तसंच रुग्णवाहिका तातडीने दाखल झाल्या. अतिरिक्त आयुक्त रोडे, उपायुक्त मिताली संचेती, जी गोदेपुरे, दिनेश ताडे यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी झळके आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रभाग समिती कार्यालयातील सुरक्षा रक्षक काळू गाडेकर हे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अडकले होते. काळू गाडेकर आणि अग्निशमन दलाचे जवान तासभर मोबाईलवर संपर्कात होते आणि ते नेमके कोणत्या बाजूला आहे त्याची माहिती घेत होते. आगीत अडकलेल्या सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे आत गेले होते. अखेर त्यांना बाहेर काढण्यात यश आलं, मात्र धुरामुळे गुदमरल्याने ठाणे महानगरपालिकेचे आरक्षक काळू शंकर गाडेकर वय वर्ष 53 आणि ठाणे अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी सागर सूर्यकांत शिंदे वय वर्ष 43 या दोघांचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडनं आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रीपेक्षा कपड्यांचे व्यवसाय अधिक प्रमाणात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच रात्रीच्या वेळेस 25 ते 30 विक्रेते येथे झोपत असल्याचं देखील सांगण्यात आलं. आग लागल्यानंतर त्यांनी तातडीने बाहेर धाव घातल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळली. विशेष म्हणजे या इमारतीच्या वरच्या मजल्यावर नौपाडा प्रभाग समितीचं कार्यालय आहे. येथे मोठ्या प्रमाणात महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतात. रात्रीची वेळ असल्याने कार्यालय बंद होती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचं सांगितलं जात आहे. बऱ्याच प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात यश आलं असून परिस्थिती आटोक्यात आली आहे. याप्रसंगी महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभ राव, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि इतर अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली आणि विविध विभागांना सूचना दिल्या. खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर तसंच आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं की गावदेवी मार्केटमधील मृत सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन अधिकाऱ्याच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचं कबूल केलं. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसंच येत्या 10 दिवसात गावदेवी मार्केटचं काम पूर्ण करून 155 दुकानदारांना त्यांची दुकानं सुपूर्द करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या गावदेवी मार्केट इमारतीतील गंभीर सुरक्षा त्रुटींबाबत वारंवार लेखी इशारे देऊनही प्रशासनाने पूर्णपणे डोळे झाक केल्यानेच आजची दुर्घटना घडल्याचा संतप्त आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी दिला. या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. राहुल पिंगळे यांनी यापूर्वी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन गावदेवी मार्केट इमारतीतील धोकादायक परिस्थितीकडे लक्ष वेधलं होतं. इमारतीमध्ये अनधिकृत बांधकामं, अडथळायुक्त जिने, रॅम्पवरील अतिक्रमणं, अपुरी अग्निसुरक्षा व्यवस्था तसंच OC आणि अंतिम फायर NOC नसल्यामुळे भविष्यात मोठा अपघात अथवा जीवितहानी होऊ शकते असा इशारा देखील त्यांनी दिला होता. गावदेवी भाजी मार्केटला गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत 150 दुकानं जळून खाक झाली आहेत.
अग्निशमन दलाचा एक अधिकारी आणि एक आरक्षक कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडले असून ही घटना अत्यंत दुर्दैवी असून झालेले मृत्यू म्हणजे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा बळी असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना श्री केळकर यांनी आपदग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील श्री संजय केळकर यांनी केली आहे. ठाणे काँग्रेसच्या अध्यक्षपदावर श्री राहुल पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्व बदल घडेल अशा प्रकारची कुणकुण लागली होती. त्या अनुषंगाने श्री राहुल पिंगळे यांची ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे काँग्रेस हा एक अत्यंत सखोल अभ्यासाचा विषय झाला आहे. एकेकाळी ठाणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष हा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये जशी शिवसेनेने उचल खाल्ली तेव्हापासून काँग्रेस पक्षाची घसरण होत गेली. मोठ्या प्रमाणामध्ये गटातटामध्ये काँग्रेस पक्ष विखुरला गेला आणि त्यामुळे आता परिस्थिती अशी झाली आहे की निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा एखादा नगरसेवक निवडून येतो इतकीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता राहुल पिंगळे यांच्यासमोर काँग्रेस पक्षाला नवीन उभारी देण्याचं महत्त्वपूर्ण आव्हान असणार आहे. हे आव्हान राहुल पिंगळे कसं पेलतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. कल्याण रेल्वे स्थानकावर 18 वर्षापूर्वी रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अन्य 7 जणांची ठाणे न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्तता केली. जिल्हा मुख्य न्यायाधीश A.V. कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह 7 जणांना दिलासा मिळाला आहे. रेल्वेची नोकर भरती परीक्षा 2008 साली झाली. या परीक्षेसाठी कल्याण रेल्वे स्थानकात राज्याबाहेरून उमेदवार आले होते. या उमेदवारांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्या काळात मनसेकडून परप्रांतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात होती. तसंच
रेल्वे भरती प्रक्रियेत बिहारी तरुणांना प्राधान्य दिलं जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे या मारहाणीच्या घटनेनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या 7 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील 2 जणांचा गेल्या काही वर्षात मृत्यू झाला. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह 7 जणांच्या विरोधात सुरुवातीला कल्याण न्यायालयात सुनावणी सुरू होती. नंतर हे प्रकरण ठाणे न्यायालयात वर्ग करण्यात आलं. 8 मे झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांच्यासह 6 जण न्यायालयात हजर होते. राज ठाकरे ठाण्यात येणार असल्याने न्यायालय परिसरात मनसे कार्यकर्त्यांची गर्दी होती. सुनावणी दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत हे प्रकरण बनावट असल्याचा दावा केला होता. त्यांची बाजू वकील शैलेश सडेकर, शुभम कानडे आणि सयाजी शिंदे यांनी न्यायालयात मांडली होती. तर सरकारी पक्षाकडून वकील प्रमिला चव्हाण यांनी युक्तिवाद केला होता. गुरुवारी झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायिक दंडाधिकारी A.V. कुलकर्णी यांनी पुराव्याअभावी तसंच बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत राज ठाकरे यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे बंधू प्रबोध डावखरे यांनी काल राष्ट्रवादी अजित पवार पक्षात अधिकृत प्रवेश केला. भाऊ भाजपत असला तरी वडिलांमुळे माझी नाळ राष्ट्रवादीशी जोडली असल्यामुळे पक्षप्रवेश केल्याचं सांगत प्रबोध डावखरे हे वडिलांच्या आठवणीने भाऊक झाल्याचं चित्र बघायला मिळालं. काल अजित पवार पक्षामध्ये त्यांनी अधिकृतरित्या पक्ष प्रवेश केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला. पक्षप्रवेशानंतर ते भाऊक झाले. आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. माझं हृदय भरून आलं आहे. माझ्या आयुष्यातील हा एक अविस्मरणीय क्षण असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.